नमस्कार प्रेक्षकांनो, तर मालिकेमध्ये आपल्याला खूपच भयानक असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. तर आपण पाहतो की मल्लिका आणि अर्पिता या दोघींनी मिळून खूपच घाणेरडा असा डाव रचलाय. चिंगीच्या बाळाला पाडण्याचा निर्णय घेतलाय. पण हुशार स्वानंदीने हे सगळं कसं हाणून पाडलंय तेच आपल्याला या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण पाहिलंच की समर 4 दिवसांसाठी बाहेर निघालेला असतो आणि याच संधीचा मल्लिका फायदा घेते. ती अंशूला बोलते, अंशू तू वाटेल ते कर, साम दाम दंड भेद, तुला जे वापरायचे ते वापर, पण या चिंगीचं बाळ या जगामध्ये राहता कामा नये. आणि मग काय, हे सगळं ऐकून अंशुमन चांगलाच पेटून उठतो. तो सरळ चिंगीच्या खोलीत जातो आणि तिच्यावरती दमदाटी करू लागतो आणि बोलतो, हे बघ चिंगी, तुला जर वाटत असेल की आपल्या दोघांचा संसार व्हावा तर तुला एक गोष्ट करावी लागेल. हे जे बाळ आपल्या मध्ये येते ना त्याला पाडावं लागेल. आणि हे ऐकून तर चिंगीला पुरताच धक्का बसतो. ती बोलते, अहो अंशुमन सर, हे काय बोलताय तुम्ही? तेव्हा अंशुमन बोलतो, हो, आता तूच विचार कर, तूच निर्णय घे, तुला काय हवंय, हे बाळ का मी? पण चिंगीने मात्र मनोमनी ठरवलेलं असतं की या बाळाला धक्का सुद्धा पोहोचू द्यायचा नाही, कारण समरदादा आणि तिची स्वानंदी वहिनी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. हे तिला चांगलंच माहिती असतं. त्यामुळे ती सुद्धा आता अंशुमनवरती आवाज चढवते. एवढे दिवस गप्प बसणारी चिंगी आता चक्क अंशुमनवरती आवाज चढवते आणि बोलते, हे बघा, इतके दिवस मी शांत होते, पण आता शांत बसणार नाही, कारण हा प्रश्न माझ्या बाळाचा आहे आणि मी बाळ पाडणार नाही. हा माझा शेवटचा निर्णय आहे आणि यासाठी तुम्ही जर मला सोडलं ना तरी देखील चालेल. मी खंबीर आहे. माझ्या पाठीशी समरदादा आणि स्वानंदी वहिनी खंबीरपणे उभे आहेत. त्यामुळे मी स्वबळाने माझ्या बाळाला वाढवू शकते. मला तुमची काही एक गरज नाही आहे. पण हे बाळ मी पाडणार नाही. नाही म्हणजे नाही, कोणत्या दबावाखाली येऊन पाडणार नाही. असं ती बरोबर अंशुमनचा विरोध करते. अंशुमनला तर इतका राग आलेला असतो, तो दार आपटतो आणि तिकडून निघून जातो. मल्लिकाच्या रूममध्ये येतो. मल्लिका बोलते, काय झालं अंशू, ती चिंगी तयार झाली का? तेव्हा अंशू बोलतो, नाही ना, या चिंगीला काय झालंय तेच मला काही कळत नाहीये. ही तर त्या स्वानंदीची भाषा बोलू लागलीये. स्वतःला काय समजू लागलीये ना कोणास ठाऊक. नाही म्हणजे आहे तर मोल करीन, पण माझ्यावरती दमदाटी अशी करते जणू काय घरची मालकीनच आहे. तेव्हा मल्लिका बोलते, अंशू तू अजिबात घाबरू नकोस. ही मम्मा जोर तुझ्यासोबत आहे ना, तर तुला मी काहीच त्रास होऊ देणार नाही. ती चिंगी बाळ पाडायला तयार नाहीये ना. आता बघ मी काय करते. मी असं काहीतरी करते ना ज्यामुळे तिला कळणार सुद्धा नाही. त्या भोळ्या भावड्या चिंगीला मी असं काही जाळात घेते ना, आता नुसतं तू बघतच राहा मी काय करते. आप्पी सुद्धा तिथेच उभी असते. ती बोलते, मम्मा नक्की तुझ्या डोक्यामध्ये काय शिजते हे कळेल का मला? तेव्हा मल्लिका बोलते, आप्पे माझ्या डोक्यामध्ये असा काहीसा प्लॅन आलाय ना ज्यामुळे साप पण मरेल आणि काठी सुद्धा तुटणार नाही. तेव्हा आप्पी बोलते, मम्मा नक्की काय शिजते तुझ्या डोक्यामध्ये? तेव्हा मल्लिका बोलते, आप्पे आता आपल्याला एक गेम करायचा आहे, एक डाव करायचा आहे. आता आपल्याला असं दाखवायचं आहे की आपल्याला चिंगीची किती काळजी आहे. आपल्याला त्या मोलकरणीची खोटी खोटी काळजी घ्यायची आहे. इतकी काळजी दाखवायची आहे की तिला असं वाटेल की आपण तिला सून म्हणून स्वीकारलंय. आणि मग काय होईल, ती हळूहळू आपल्या जाळ्यात येईल आणि एकदा का जाळ्यात आली की बरोबर तिचा गेम करायचा. तिला सुद्धा कळणार नाही. आपण गोड गोड बोलून तिच्या जवळ जायचं आणि तिला अशा गोळ्या द्यायच्या ज्यामुळे तिचं बाळ पडेल आणि मग काय, तिच्याकडे कोणताच पुरावा उरणार नाही. म्हणतच दोघेही किचनमध्ये येतात. रात्रीची वेळ असते. पटकन आता मल्लिका दूध तयार करते, त्यामध्ये गोळ्या टाकते आणि बोलते, आप्पे जा त्या चिंगीला जाऊन दे आणि तिला असं दाखव की तुला तिची किती काळजी वाटते. तेव्हा आप्पे बोलते, ठीक आहे मम्मा. असं म्हणत असते दूध ढवळत ढवळत चिंगीच्या रूमच्या दिशेने जाऊ लागते. आणि जात असताना तिची धडक बरोबर स्वानंदीशी होते. स्वानंदीचा धक्का लागतो आणि दूधचा ग्लास खाली पडतो. सगळीकडे दूध सांडतं आणि खाली पडतं. आप्पे तर इतकी चिडते आणि बोलते, स्वानंदी अगं तुला दिसत नाहीये, मी दूध घेऊन चालले होते ना. तेव्हा स्वानंदी बोलते, काय दूध आणि कोणासाठी? तेव्हा आप्पी बोलते, कोणासाठी काय, चिंगीसाठी. तुला माहिती आहे ना, चिंगी गरोदर आहे आणि ती आता माझी होणारी वहिनी आहे. त्यामुळे काळजी मला घ्यावीच लागेल तिची, कारण तिच्या पोटामध्ये माझ्या भावाचं बाळ वाढतंय, आमचा वंश वाढतोय. त्यामुळे तिची काळजी घेणं हे माझं कर्तव्यच आहे. पण तू काय केलंस, तू बरोबर धक्का मारलास. पण जाऊ दे, आता उद्या देते तिला दूध, असं बोलून ते तिकडून निघून जाते. पण स्वानंदीला मात्र पुरता संशय आलेला असतो. स्वानंदी बोलते, एक मिनिट, हे सगळं काय होतं? आता मी जे पाहिलं ते खरं होतं का स्वप्न होतं? चक्क अर्पिताताई चिंगीसाठी दूध घेऊन जात होती. नाही, हे शक्यच नाही. नाही म्हणजे मल्लिका काकूंना आणि अर्पिताताईंना चिंगीचा किती राग येतो आणि त्या चक्क चिंगीसाठी दूध घेऊन जात होत्या. नाही, काहीतरी चुकीचं घडतंय, काहीतरी विचित्र घडतंय. आणि बरोबर तिचं आता जमिनीवरती लक्ष जातं. ती पाहते तर काय, अर्पिताचा मोबाईल चुकून जमिनीवरती खाली पडलेला असतो आणि तेवढ्यातच त्या मोबाईलवरती कोणाचा तरी फोन येतो. स्वानंदी ते पाहते आणि लगेच फोन पिकअप करते. स्वानंदी आता काहीतरी बोलणार तेवढ्यातच नर्स समोरून बोलते आणि बोलते, ओ मॅडम, उद्याचं लक्षात आहे ना, उद्या सकाळी 10 वाजता तुम्हाला आमच्या हॉस्पिटलमध्ये यायचं आहे.
तुम्ही मला म्हणाला होतात ना की तुम्ही एका मुलीला घेऊन येणार आहात पाडण्यासाठी. तुमच्या लक्षात येतंय ना मी काय म्हणते ते? तुम्हाला तर माहीतच आहे ही इल्लीगल काम आहे आणि याची भनक जर कोणाला लागली तर आमच्या हॉस्पिटलची किती बदनामी होईल तुम्हाला माहिती आहे का? त्या डॉक्टर गोत्यात येतील ते वेगळं. त्यामुळे उद्या कसलाही विचार करू नका. वेळेवरती दवाखान्यात या, किंबहुना लवकर आला तर उत्तमच, असं म्हणतच ती बाई फोन ठेवते. स्वानंदीला पूर्णपणे डाऊट आलेला असतो की हे जे काही घडतंय, जे काही चाललंय त्यामध्ये खूप मोठा गौडबंगाल आहे. तिला काहीच समजेनासं झालेलं असतं. दुसऱ्या दिवशी ती आता सकाळी सकाळी चिंगीच्या खोलीत जाते. पाहते तर काय, चिंगी कुठेच नसते. ती आता सर्वत्र चिंगीला शोधते. इकडे तिकडे सगळीकडे बघते पण चिंगी कुठेच नसते. आणि आता मात्र स्वानंदीला पुरता संशय आलेला असतो. ती मनातल्या मनात विचार करते, बापरे, जसा मी विचार करते तसं तर घडणार नसेल ना? नाही म्हणजे मल्लिका काकू आणि अर्पिता चिंगीला तर घेऊन गेलं नसतील ना हे चुकीचं काम करायला? आणि जर असं घडणार असेल तर हे फार चुकीचं आहे, हे महापाप आहे. मला काही करून हे सगळं थांबायलाच हवं. पण त्या कोणत्या हॉस्पिटलमध्ये तिला घेऊन गेल्या आहेत, कसं घेऊन गेल्या आहेत हे मला काहीच माहीत नाही आहे. आणि माझ्याकडे वेळ फार कमी आहे. ती नर्सबाई काय म्हणाली होती की 10ला 10:30ला यायला सांगितलं होतं. आता तर 10 वाजायला फक्त अर्धा तास आहे. मी काय करू मला काहीच कळत नाही आहे. आणि त्या हॉस्पिटलचा पत्ता तो कसा मी शोधून काढणार? आणि एकदमच तिला क्लिक होतं की अर्पिताचा जेव्हा मोबाईल वाजला होता तर त्यावरती सिटी हॉस्पिटल असं नाव डिस्प्ले झालं होतं. स्वानंदीला लगेच कळून चुकलेलं असतं की हे सगळं घडतंय ते म्हणजे सिटी हॉस्पिटलमध्ये. तिला काही करून तिकडे जावंच लागेल. इकडे आता समरची फ्लाईट असते. स्वानंदी आता त्याला फोन करते आणि बोलते, राजवाडे, तुम्ही जिथे कुठे आहात ना तिकडून लगेच परत या. राजवाडे बोलतो, काय झालं स्वानंदी मॅडम, सगळं ठीक आहे ना? आजी ठीक आहे ना? तुम्ही ठीक आहात ना? घरातले सगळे ठीक आहे ना? चिंगी, आपली चिंगी ती तर ठीक आहे ना? तेव्हा स्वानंदी बोलते, हो आत्तापर्यंत तर सगळं ठीक आहे, पण तुम्ही जर आता वेळेवरती आला नाही तर महापाप घडेल, महाभयंकर असं काहीतरी घडेल. त्यामुळे राजवाडे पटकन या, तुमच्या हातात फक्त 15 मिनिटं आहेत. तेव्हा राजवाडे बोलतो, ठीक आहे, मी घरी येऊ ना? तेव्हा स्वानंदी बोलते, नाही घरी यायचं नाही आहे, तुम्ही सिटी हॉस्पिटलमध्ये या, तिथे आल्यावर तुम्हाला सगळं कळेल. आणि आता मात्र राजवाडे पुरताच घाबरलेले असतात. राजवाडे बोलतात, अहो स्वानंदी मॅडम, हे सगळं काय चाललंय तुमचं? हा कसला खेळ लावलाय तुम्ही? जे काय असेल ना ते खरं खरं सांगा. उगाच मला टेन्शन देऊ नका. तुम्हाला तर माहीतच आहे हल्ली माझा बीपीचा प्रॉब्लेम सुरू आहे. लगेच माझा बीपी गेन होतो, वाढतो. जे काय असेल ते पटकन सांगा. तेव्हा स्वानंदी बोलते, हे बघा राजवाडे, मी तुम्हाला सांगितलं सुद्धा असतं, पण कसं आहे ना, माझ्याकडे सांगायला सुद्धा वेळ नाही आहे. आपल्याकडे फक्त 10 मिनटं ते 15 मिनटं आहेत, तुम्ही पटकन या, आल्यावर तुम्हाला सगळं कळेल. असं म्हणतच ती त्याला सिटी हॉस्पिटलचा पत्ता पाठवते. आणि ती सुद्धा आता सिटी हॉस्पिटलसाठी आलेली असते. इकडे आपण पाहतो तर काय, इकडे आता सिटी हॉस्पिटलमध्ये आपण पाहतो तर काय, मल्लिका चिंगीला घेऊन आलेली असते. चिंगीला काही समजना झालेलं असतं. नाही म्हणजे जी मल्लिका आपला इतका द्वेष करत होती ती चक्क आपल्याला इकडे घेऊन आली आहे. ती बोलते, मॅम हे सगळं ठीक आहे, पण तुम्ही मला हॉस्पिटलमध्ये का घेऊन आलाय हे सांगाल का? तेव्हा मल्लिका बोलते, अगं चिंगी, मी तुला मगाशीच सांगितलं होतं ना, आता तू गरोदर आहेस, तू माझ्या अंशूच्या होणाऱ्या बाळाची आई आहेस ना. अगं तुला कळतंय का? तुला जरा तरी कल्पना आहे का? तुझ्या पोटामध्ये आमच्या राजवाड्या घराण्याचा अंश वाढतोय, त्यामुळे याची तर काळजी मला घ्यायलाच हवी. चल बरं, मी तुझी अपॉइंटमेंट बुक केली आहे. नाही म्हणजे डॉक्टर तुला तपासतील आणि पुढची प्रोसिजर करतील, त्यामुळे घाबरू नकोस, तू इथे एकदम सेफ आहेस. चिंगी मात्र खूपच खुश असते. भोळ्या भाबड्या चिंगीला असं वाटत असतं की मल्लिका सुधारली आहे आणि इथे आपल्याला रुटीन चेकअपसाठी घेऊन आली आहे. त्यामुळे ती गपचूप आता डॉक्टरांच्या केबिनमध्ये जायला तयार होते. आतमध्ये गेल्यानंतर तिला ॲप्रन वगैरे घातलं जातं ऑपरेशनचं आणि ऑपरेशनसाठी तयार केलं जातं. आणि हे सगळं बघून आता चिंगीला थोडाफार अंदाज आलेला असतो. ती जोरजोरात ओरडायला सुरुवात करते, मॅडम हे सगळं काय चाललंय? तुम्ही माझ्याबरोबर इथे काय करणार आहात? वाचवा वाचवा, असं ती जोरजोरात ओरडायला सुरुवात करते. पण डॉक्टरांनी तिला बरोबर इंजेक्शन दिलेलं असतं, ज्यामुळे ती शांत होईल. आणि आता बरोबर त्याच वेळेला तिथे स्वानंदीची धमाकेदार अशी एंट्री झालेली असते. ती फक्त एकटी आलेली नसते, तर समरसुद्धा आलेला असतो. आणि समोर जे काही चाललंय ते पाहून त्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो. मल्लिकाची तर अशी काही पुंगी वाजलेली असते की बासच. समर आता जोरजोरात ओरडायला सुरू करतो, काकू हे सगळं काय आहे? इथे चिंगी बरोबर काय घडतंय? मग काय, नेहमीप्रमाणे मल्लिका बोलते, ते इथे ना तिचा रुटीन चेकअप सुरू आहे. तेव्हा स्वानंदी बोलते, काकू अहो खोटं बोलू नका, बाहेरच्या नर्सने आम्हाला सगळं सांगितलंय की आतमध्ये हे काय घडतंय ते. चिंगी तुला घाबरण्याची काही गरज नाही आहे, असं म्हणत असते. चिंगीला जवळ घेते. समरला तर इतका राग आलेला असतो की बासच. तो आता या मल्लिका विरुद्ध काय निर्णय घेतो, काय करतो हे बघणं आता खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. असेच अपडेट्स बघत राहण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड रहा.